तर 5 मिनिट झालेले आहेत आणि आपले भाकरीचे पोहे अप्रतिम खात आहे. तर चला भेटू पुन्हा आपल्या बद्री कांदे पोहे. नमस्कार मंडळी, आपल्या बद्री कांदे पोहे चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपला जुन्या पद्धतीचा एक पदार्थ आपण करतोय. तर कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर अशी आपण चिरून घेतलेली आहे. कांदा आपण तेलामध्ये परतून घेऊ चांगला. तेलामध्ये आपण कांदा, कढीपत्ता चांगला तळून घेऊया. चांगल्या पद्धतीने कांदा तळून घेऊया गोल्डन रंगावरती. आणि कांदा तळल्यासाठी आपण थोडंसं त्याच्यामध्ये साखर वापरून, म्हणजे आपला कांदा चांगला सोनेरी रंगावरती लवकर तळेल. तर थोडी हळद ऍड करू त्यामध्ये. हळद मिक्स करून घेऊया. तर 1 चमचा आपण कांदा लसूण ची केलेली लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती त्याच्यामध्ये परतून घेऊया. आणि परतलेल्या याच्यामध्ये आमच्या भाकरी शिल्लक राहिल्या होत्या 2, तर त्या आम्ही सकाळी काय केले, बारीक केल्या, पाण्याने धुवून घेतलेले आणि हे आपल्या जुन्या पद्धतीनं भाकरीचे पोहे करतोय आपण. आता तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. तर भाकरी कशी शिळी असते आणि मऊ पण होते धुतल्यानंतर, पण त्याच्यावरचा काळपटपणा जो असतो तो सगळा निघून जातो आणि अतिशय चवदार असे पोहे आपले होतात. म्हणून भाकरी अगोदर काय करायची, बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि बारीक तुकडे करून झाल्यानंतर एका पाण्याने फक्त धुवायची. आणि पोहे कसे आपण 5-10 मिनिटं जरा उन्हात भिजत ठेवतो तसं पाणी काढून फक्त झाकून ठेवायचे आणि 10-15 मिनिटांनी मग आपण अशा पद्धतीने पोहे करू शकतो. भाकरीचे पोहे ची ही रेसिपी आहे. आपण चांगलं परतून घेऊ अगोदर. आता चवीनुसार मीठ वापरूया. आणि कोथिंबीर ऍड केलेली आहे आता. तर असा हा भन्नाट असा रेसिपीचा पदार्थ आहे. गावाकडे आपलं काही शिल्लक राहिलं तर गाई म्हैशी काही ना काही असते, पण शहरामध्ये जर शिल्लक राहिलं तर बाहेर फेकून देण्यापेक्षा जर तुम्ही ती व्यवस्थित स्टोअर करून ठेवली असेल भाकरी, तर त्याला आपल्याला भाकरीचे पोहे एक नाश्त्याचा प्रकार होऊ शकतो आणि अतिशय चवदार लागतो, अतिशय चवदार. तर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ऍड करायचं. आपण शेंगदाण्याचं कूट ऍड करून भाजून घेऊया, परतून घेऊ. तर आता आपण कूट वापरलेलं आहे, फक्त परतून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं. मग आपला भन्नाट असा रेसिपीचा प्रकार तयार होईल. तर 5 मिनिट झालेले आहेत आणि आपले भाकरीचे पोहे अप्रतिम असे तयार झालेले. तर या चवीला तोड नाही, एवढे सुंदर होत. तर आता प्लेट मध्ये काढून घेऊया. तर प्लेट मध्ये आपण काढून घेतलेले. तर आमची भूमी आता खाऊन पाहत आहे. तर आमचे भाकरीचे पोहे अतिशय छान झाले. कसे लागतात बाबू पोहे, भाकरीचे पोहे? कसे झाले पोहे आपले भाकरीचे? सांग लवकर.
सगळ्यांच्या आवडीचा हा एकदम अप्रतिम नाश्ता आहे. बाबू कसे झालेत कसे झालेत बाबू? कसे झाले पोहे? छान, व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीनं रेसिपी करून पहा, रेसिपीचा आनंद घ्या. आणि आमचा बाबू खूप आवडीने आता खात आहे. तर चला भेटू पुन्हा आपल्या बद्री कांदे पोहे चॅनल मध्ये पुढच्या रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय.